आपण पाहत आहात संगमेश्वर कॉलेज सोलापूरचं यूट्यूब चॅनल। पाऊस गाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य मान्य श्री प्रसाद कुंटे सर, कला शाखेचे समन्वयक प्राध्यापक शिवशरण दुलंगे सर, वाणिज्य शाखेचे समन्वयक मान्य श्री बसया हणमगाव सर, आमच्या मराठी विभागाचे प्रमुख मान्य श्री अशोक निंबर्गे सर, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आजचा हा कार्यक्रम पाऊस गाणी। काय असतो पाऊस, कसा असतो पाऊस? पाऊस असो सगळ्यांना आपलंसं करणारा, आनंद देणारा, जुन्या आठवणींना ताजं करणारा, एक वेगळीच ऊर्जा निर्माण करणारा, अशा पावसाच्या कवितेला आपल्या कवेत घेणारा हा कार्यक्रम। आजच्या या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे मार्गदर्शक प्राध्यापक आदरणीय श्री अशोक निंबर्गे सर यांना। चिंब नाहून निघालेल्या या वातावरणामध्ये पावसाची गाणी या गाण्याच्या बरसातामध्ये भिजायला आलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय प्रसादजी कुंटे सर, वाणिज्य विभागाचे समन्वयक माननीय हणमगाव सर, कला शाखेचे समन्वयक माननीय शिवशरण दुलंगे सर, विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचं मूल्यमापन करण्यासाठी आवर्जून असलेल्या माझ्या सहकारी भगिनी प्राध्यापिका रश्मी कन्नूरकर आणि प्राध्यापिका कोमल कोंडा मॅडम, सर्व सहकारी प्राध्यापक आणि आपल्या अंतर्मनामध्ये असलेल्या कलागुणांचा आविष्कार सादर करण्यासाठी उपस्थित असलेले विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांना दाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। माझे सहकारी मित्र प्राध्यापक गुड्डेवाडी सर यांनी पावसाची महती सांगितली। पावसाची अनेकविध रूपं आपण सातत्यानं पाहतो, अनुभवतो। त्या पावसामध्ये आपण नाहून निघतो, कधी कधी पावसाला दूषण पण देतो। अशा अनेकविध रूपांमध्ये भेटणारा पाऊस आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये एक कवी आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये एक गायक आहे। प्रत्येकाला कुठं ना कुठं व्यक्त व्हायचं असतं, पण व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळतच असं नाही। संगमेश्वर कॉलेज एक असं कॉलेज आहे, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गुणांना व्यासपीठ देणारं सोलापूर जिल्ह्यातलं एकमेव कॉलेज म्हटलं तर ते संगमेश्वर कॉलेजचं नाव घेतलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, भाषा आपल्याला जीवन जगायला शिकवते, भाषा आपल्याला व्यक्त व्हायला शिकवते। आपण जे कोणी आहोत, जसं काही आहोत तसं लोकांसमोर सादर करण्यासाठी भाषे इतकी समन्वयाची दुसरी कुठलीही गोष्ट नसते। अशा भाषा विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वेगवेगळ्या ठिकाणी व्यासपीठ मिळावं, अशासाठी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। मागील 8 दिवसापासून आपण या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत, विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून सांगत आहोत, तुम्ही अशा स्पर्धांमध्ये भाग घ्या। या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर जो आत्मविश्वास तुमचा दुणावणार आहे, तुमचा जो आत्मविश्वास वाढणार आहे, त्याची सुरुवात अशा छोट्या छोट्या स्पर्धातून होत असते। सर, मला अभिमान वाटतो की माझ्या महाविद्यालयातल्या सगळ्या मुलींचं आज 45 पैकी 44 मुलींनी सहभाग नोंदवलेला आहे। फक्त एका मुलाचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे, ही मुलांसाठी चिंतेची गोष्ट आहे। मी एवढ्यासाठी सांगतो, आपल्या गुणांचा आविष्कार करण्याचं व्यासपीठ जिथं मिळालेलं आहे तिथं अवगुणांचा आविष्कार करणारे काही विद्यार्थी देखील आपल्या इथं या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण एखाद्या गोष्टींमध्ये सहभाग नोंदवू शकत नाही तर तो कार्यक्रम अयशस्वी होईल, अशा पद्धतीने तरी प्रयत्न करू। जसं मुलींना वाटतं की धाडसानं पुढे यावं, तसं मुलांना का वाटू नये? नाही त्या ठिकाणी आपला आवाज निघतो,
नाही त्या ठिकाणी आपल्या अंतर्मनातल्या कलागुणांचा आविष्कार आपण करतो. अशा विधायक व्यासपीठावर जर आपण आपल्या कलागुणांचा आविष्कार करायला लागलो तर आपल्या व्यक्तिमत्वाला एक सकारात्मक पैलू पडल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थी मित्रांनो, ही पहिली संधी होती, तुम्ही दवडली, पण ही काही शेवटची नाही. आगामी काळामध्ये देखील असे अनेक संधी आपल्या भाषा विभागाच्या वतीनं आपल्या सगळ्यांसमोर मिळणारच आहेत. या प्रत्येक उपक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदावा. मला माहित आहे इथं कोणी नामवंत कवी नाही, इथं फार मोठे म्हणजे ज्यांच्यामध्ये कलागुणांचा आविष्कार सादर करण्याचं कुवत असलेली फार मोठे ताकदीची विद्यार्थी संख्या इथं नाही. जे काही असताना मोडक्या तोडक्या भाषेमध्ये आपल्या कवितांचं सादरीकरण करणं, याला जो धाडस लागतो, तो धाडस माझ्या महाविद्यालयाच्या मुलींनी जो दाखवला, या सगळ्या मुलींना मी सगळ्यांच्या वतीनं सॅल्यूट करतो. कविता सादरीकरण, ही कविता सादरीकरण करत असताना त्या कवितेशी आपल्याला एकरूप व्हावं लागतं. त्या कवितेशी एकरूप होऊन त्या कवितेचे बोल, त्या कवितेतले शब्द, ते आपल्या जीवनाची एक अनुभूती आहे. अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपण अनुभवायला लागतो त्यावेळेला आपल्या मनातली कविता आणखी फुलायला लागते. पावसाची एक कविता या प्रास्ताविकाच्या माध्यमातून थोडक्यात मी सादर करतो आणि समारोप करतो. पाऊस वेगवेगळ्या रूपांमध्ये भेटतो. वेगवेगळ्या वयोगटातल्या प्रत्येक माणसाला पाऊस वेगळ्या रूपामध्ये भेटतो. असंच एका अनामिक कवीने, कवीचं नाव मला माहित नाही, मला आवडली कविता. कवी म्हणतो, वय असतं का पावसाला, वय असतं का पावसाला, असतं की. मऊ दुपट्यात आईच्या खांद्यावरून बघताना पाऊस 1 वर्षाचा असतो. मऊ दुपट्यात आईच्या खांद्यावरून बघताना पाऊस 1 वर्षाचा असतो. वाजणारे बूट मुद्दाम डबक्यात आपटत आपटत चालताना पाऊस 4 वर्षाचा असतो. वाजणारे बूट मुद्दाम डबक्यात आपटत आपटत चालताना पाऊस 4 वर्षाचा असतो. शाळेतून येताना छत्री मुद्दाम वाऱ्याच्या दिशेनं धरून उलटी करताना पाऊस 12 वर्षाचा असतो. ट्रेकिंग करताना चिंब भिजल्यावर टपरीवर चहा पिताना पाऊस टीनेज ओलांडत असतो. तिला पाऊस आवडतो, तिला पाऊस आवडतो. रिमझिम गिरे सावन वगैरे गाणी ऐकताना अपरिहार्यपणे पाऊस गद्धे 25शीत असतो. भिजायला नको वाटत लागलं की 50शी येते पावसाची. भिजायला नको वाटायला लागलं की 50शी येते पावसाची. गुडघे दुखू लागले की 60 शांत होते पावसाची. गुडघे दुखायला लागले की 60 शांत होते पावसाची. नंतर नंतर पाऊस मफलर कानटोपी गुंडाळून काठीच घेतो हातात. नंतर नंतर पाऊस मफलर कानटोपी गुंडाळून काठीच घेतो हातात आणि नातवंडांना ओरडतो, अरे भिजू नका रे पावसात, अरे भिजू नका रे पावसात. आपल्या सोबत बदलत जाणारी पावसाची रूपं पाहिलं की मनात येतं. आपल्या सोबत बदलत जाणारी पावसाची रूपं पाहिली की मनात येतं. किती पहावा पाऊस धुके चष्म्यात दाटले, किती पहावा पाऊस धुके चष्म्यात दाटले. किती गेले पावसाळे थोडे डोळ्यात उरले. वय पावसाला नाही, वय पावसाला नाही, वय मला भिवविते. वय पावसाला नाही, वय मला भिवविते. अशा सरदाळ हवेत संधी वाटेला मिळते, संधी वाटेला मिळते. म्हातारपणी संधिवाताच्या त्रासानं माणूस त्रस्त असतो. हा पाऊस जो हसवणार आहे, फुलवणार आहे, नाचवणार आहे, रडवणार आहे, ही पावसाची विविध रंग, विविध ढंग आपल्या समोर आपल्या महाविद्यालयातले विद्यार्थी सादर करीत असताना मी किमान अपेक्षा करतो, भाग घेतले नाही त्या विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणानं टाळ्यांची दाद द्या, उत्स्फूर्त प्रतिसाद द्या आणि निश्चय करा, निर्धार करा, पुढच्या स्पर्धेमध्ये माझा नंबर पहिला येईल. अशा पद्धतीनं तुम्ही देखील तयारी करावा अशा शुभेच्छा व्यक्त करतो. सहभागी असलेल्या सगळ्या स्पर्धकांना शुभेच्छा देतो. माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आताच निंबर्गे सरांनी अत्यंत समर्पक आणि चेतवणाऱ्या शब्दामध्ये आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. पुन्हा आणखी एकदा त्यांचे धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपल्या मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होईल. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य मान्य श्री प्रसाद कुंटे सर यांचा सत्कार निंबर्गे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय श्री कला शाखेचे समन्वयक शिवशरण दुल्लंगे सर यांचाही सत्कार करावा अशी मी विनंती करतो. पाटील सर. यानंतर वाणिज्य विभागाचे समन्वयक मान्य श्री हणमगाव सर यांचा सत्कार आदरणीय गाडगे सरांनी करावा अशी मी विनंती करतो. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाचं म्हणजे पाऊस गाण्यांमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कवितेचं जे सादरीकरण होईल, त्या सादरीकरणाचं परीक्षण करण्याचं काम, अत्यंत जिकिरीचं काम जे करणार आहेत त्याच्या कार्यक्रमाचे परीक्षक, त्यांचाही सत्कार या ठिकाणी होईल. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो प्राध्यापिका रश्मी कन्नूरकर मॅडम यांचा सत्कार आदरणीय कुंटे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर दुसरा एक परीक्षक, आपल्या महाविद्यालयातील एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापिका कोमल कोंडा मॅडम यांचाही सत्कार या ठिकाणी होईल. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रसाद कुंटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सगळ्यांना शुभ दुपार. 12:30 वाजून गेले. आजच्या कार्यक्रमाचे सगळी सूत्र ज्यांच्या हातात होती आणि ज्यांनी हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी घडवून आणला असे मराठीचे श्री अशोक निंबर्गी सर, समन्वयक दुलंगे सर, स्वामी सर, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि विद्यार्थिनींनो, आपण 11वीत आल्यानंतर किंवा 11वी-12वीचं कॉलेज सुरू झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम महाविद्यालयातर्फे मुलांसाठी आयोजित केला जातोय आणि तोही पाऊस गाणी आहे आणि तोही पाऊस असताना आहे. हे खूप आपल्या सर्वांसाठी एक आनंददायक आहे. बाहेर पाऊस पडतोय आणि त्या पावसात आपण पाऊस गाणी सादर करतोय, ऐकतोय. हा क्षण हा खूप आनंद देणारा आहे. पाऊस हा सरांचं ज्या वेळेला पाऊस गाण्यावरच्या कवितेचं सादरीकरण चालू होतं त्यावेळेला तुम्हा आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की हा मराठीचा तास असाच चालू असला पाहिजे, गाणी वगैरे नंतर बघू. पण सरांनी त्या गाण्याच्या माध्यमातून पाऊस आपल्याला बाल्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतचा प्रवास जाणवून देणारा, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जागा करणारा पण ठरवलाय. कारण आज जेवढे सहभागी आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असून नसल्यासारखा ही खंत मला पण आहे. म्हणजे मुलांकडून एक पण कवी असू नये किंवा असला तरी त्यांनी सादर करू नये, हे योग्य नाही मुलांना. पुढच्या कार्यक्रमात आपण जरूर सहभागी व्हा. जो रेशो आज 44:1 आहे तो रेशो उलट दिसला पाहिजे. ही जबाबदारी आता सगळ्या मुलांची आहे. आपण सकाळी जागे होतो आणि जर पाऊस असला तर आपल्या डोळ्यासमोर 2-4 गोष्टी येतात. त्या म्हणजे आज क्लासला जायचं का नाही. आई बाबा उठवून सांगत असतात पाऊस थांबलाय, तयार हो, क्लासला जायचं पाहिजे. आणि आपल्या मनातनं तर असं असतं की अजून 2 पांघरुण उडवावीत आणि झोपून टाकावं अजून एक अर्धा तास पुढं. आणि जर मुलगी असेल तर वडील सांगतात झोपू दे तिला एक 10 मिनिटं. मुलगा असेल तर आई म्हणते झोपू दे त्याला 10 मिनिटं. कॉलेजला जायचं का नाही, कॉलेजला गेलो तर तास होणार आहेत का नाही, झाले तर ते किती होणार आहेत, हे सगळे प्रश्न लगेच मनात यायला लागतात. परवाच एक विनोदाचा भाग म्हणून सरांनी सांगितला की शुक्रवारी जर पाऊस जोरात असला, शुक्रवार शनिवार रविवार, तर शुक्रवारी सगळेजण म्हणतात आता ऑफिसला कसं जायचं, पाऊस जोरात आहे. आणि शनिवार रविवार
सगळेजण कुटुंबाच्या सहलीला गेले तरी त्यावेळेला वाक्य तेच असतं, पाऊस जोरात आहे. म्हणजे पाऊस जोरात असला तरी त्याला संदर्भ दोन वेगवेगळे असू शकतात आणि ते बऱ्याच जण अनुभवतात पण. आणि प्रत्येकाच्या मनात पहिल्या पावसाची आठवण ही नक्की असते. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळी असते. आपल्या सोलापूरला तर पाऊस यायला लागला आणि रेनकोट खरेदी आता आम्ही वयाच्या 50व्या वर्षी करायला तरी लागलो. नाही ते इतके दिवस सोलापूरला पाऊस, छत्री, रेनकोट हा कधी संबंध आलाच नव्हता. आता आता सुरुवात झाली आणि आता परवाच्या दिवशी पहिल्या पावसाला काही मुलं आडोशाला थांबली होती पाऊस आहे म्हणून. मी म्हणलं पाऊस आलाय, कधी नाही तो पडतो, भीज. नाही तर तुला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला पाऊस असणार नाही आणि आता पाऊस पडतोय तर त्याचा आनंद घ्यायसाठी आपण थांबायचं कशासाठी. आज आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे आज डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा जन्म स्मृती दिन आहे. आज पुण्यतिथी आहे आणि त्या दिवशी आपण हा कार्यक्रम घेतोय किंवा त्या सप्ताहात. त्याचबरोबर गीत रामायण ज्यांनी लिहिलं त्यांची जयंती पुण्यतिथी पण 25-29 अशी या 2 दिवशी या टाइम फेज मध्ये हा कार्यक्रम होतोय. हे खूप छान आनंददायक आहे. कॉलेज तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी सतत तयार असतं. फक्त तुम्ही पुढे येऊन या स्टेजचा वापर करायला हवा, ही महत्वाची भूमिका आहे. आणि मग त्यासाठी आपण जेवढ्या कार्यक्रमात सहभागी होता येईल तेवढ्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. एक संधी असते आणि या संधीचं आपण वेळीच सोनं केलं तर ते आनंददायक असतं, तर ते आपल्याला उत्साहवर्धक असतं, ते आपल्याला आणखी मोटिवेशन देऊन पुढे नेतं. मला सांगा, समजा माझी एखादी ओळ चुकली, एखाद दुसरी गोष्टी कमी जास्ती झाल्या, आता काही बिघडणार आहे का? काही बिघडणार नाही. पण इथे येऊन 2 ओळी सादर करणं हे पण खूप महत्वाचं आहे. हे पण खूप आपल्या दृष्टीनं धनात्मक आहे. 1-2 ओळी बोलतो, कवितेचा कार्यक्रम आहे म्हणून, कारण सरांनी सांगितल्यानंतर मी पण, कारण पाऊस गाणी हा कार्यक्रम आपल्याला इथे तयार करायचा आहे आणि आपल्याला इथे सादर करायचं आहे म्हटलं की प्रत्येक जणांनी इंटरनेटचा वापर केलाच आहे. प्रत्येक जणांनी तिथं सर्फिंग केलंच आहे. कित्येक जणांनी पावसाची गाणी ही आपल्या असणाऱ्या कवितांच्या पुस्तकामध्ये कुठे मिळतात का याचा पण दांडोळा घेतलाय. पण याच्या निमित्ताने पाऊस गाणी 4 आपल्या डोळ्यासमोर तर आली, ही पण खूप आहेत. शिवाजी सांगळेंची एक कविता आत्ताच वाचनात आली. कविता वेगळी आहे, त्याचाच आधार घेऊन मी थोड्याशा 4 ओळी बदलल्या आहेत. बदललेल्या ओळी अगोदर वाचतो आणि मग त्यांची जी मूळ कविता आहे ती वाचतो. खरा तर मी गणिताचा, खरा तर मी संस्कृताचा, खरा तर मी गणिताचा, खरा तर मी संस्कृतचा, नकळत का होईना मुद्दाम आलो, ठेवून तुमच्या प्रेमाचा आणि मान आपुलकीचा. ही कविता जी होती ती खरी अशी आहे की खरा तर मी भाद्रपदातला, कुणी म्हणे मला परतीचा, खरा तर मी भाद्रपदातला, कुणी म्हणे मला परतीचा, गडगटाट्याने मुद्दाम आलो, ठेवून मान तुमच्या प्रेमाचा. गणिताचा असल्यामुळं कुठेतरी एखादं इलुस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल पाहायचं आणि त्याच्यानुसार अजून 2 एक्झाम्पल तयार करायची. या पद्धतीनं मी आपला गणित धर्म जागावला आणि 2 ओळी सादर केल्या, एवढंच. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. तुमच्यापैकी काही जणांच्या कविता 10 मिनिटं थांबून नक्की ऐकीन. तुमचा कार्यक्रम संपत आला की सर सांगतील, त्यावेळेला प्राचार्य पण येतील, कारण हा आपल्या ज्युनियर कडून कॉलेजमधून केलेला पहिलाच कार्यक्रम आहे. म्हणजे हा श्री गणेशा झालाय आज आणि तो पण इतक्या उत्तम तऱ्हेने झालाय. तुम्हा सर्वांचं त्याचबरोबर आयोजकांचं अभिनंदन. असेच आणखी छान छान कार्यक्रम करूयात आणि कॉलेजची सुरुवात जशी झाली आहे, आपलं कॉलेज 12वीचं संपलं कधी हे कळणार पण नाही, असे क्षण आपण घालूयात आणि छान या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेऊयात, त्याचबरोबर अभ्यास पण करूयात. धन्यवाद. कविता तशी असते, कवितेला ताल हवी, लय हवी. मी म्हणालो कवितेला हे काहीच गरजेचं नाही. कविता सगळीकडे पाहायला मिळते. असं कुठं असतं का, असं तो म्हणाला. मग मी म्हणालो असं नसतं, कविता सगळीकडे आहे. कविता म्हणजे पोयम. कविता सगळीकडे आहे, फक्त तिला शोधणारी नजर हवी, तसा भाव हवा. मग म्हणाला उदाहरण दे. ठीक आहे, कुठे असते कविता? वाऱ्याच्या वेगात आणि पावसाच्या रेघात. वाऱ्याच्या वेगात आणि पावसाच्या रेघात
प्रेयसीच्या हसण्यात आणि बायकोच्या रुसण्यात. इथंही आपल्याला कविता भेटते. बाकीचं सोडू, पावसाच्या रेघेतील आणि पावसाच्या थेंबातली कविता आज आपण इथं अनुभवूया. यानंतर आपल्या प्रत्यक्ष सादरीकरणाला या ठिकाणी सुरुवात होईल. एक एक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नाव घेतलं जाईल. त्यांनी इथं पुढे यायचं आहे आणि आपली कविता या ठिकाणी सादर करायची. ज्यांना पाठ आहे त्यांनी पाठ केलेली कविता सादर करायची. याला सारखा हात लावायचा नाही, पहिली गोष्ट लक्षात आलं. दुसरी गोष्ट, यापासून 1-2 इंचाचं अंतर ठेवायचं. तुमची उंची जर थोडीशी खाली असेल तर अशा पद्धतीने एवढंच करा, थोडीशी वरती असेल तर एवढंच करा. मी जवळ येऊन बोलतोय, लक्षात आलं. आता श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग आयोजित या पाऊस गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत. आवाज आला व्यवस्थित? हा. आता थोडासा इकडे गेल्यानंतर बघा कसा आवाज येतो. एवढं भान ठेवा आणि व्यवस्थित या कॅमेऱ्याकडे पहा. समोर इथं कॅमेरा आहे. ओके, धन्यवाद. अंजली सलगर आणि सुमित्रा मेहत्रे, इयत्ता 12वी कला. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले. अशा चिंबोऱ्या क्षणी पुकारे तुझी साजणी, अशा चिंबोऱ्या क्षणी पुकारे तुझी साजणी. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले. चांदीची ही थेंब फुले या माळुनी येती सरी, आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी. चांदीची ही थेंब फुले या माळुनी येती सरी, आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी. धुंद नाचते उन्मनी पुकारे तुझी साजणी, अशा चिंबोऱ्या क्षणी पुकारे तुझी साजणी. गारवारा मन भरारा शिरशिरी देही उठे, हा असा पाऊस आणि मी तुला शोधू कुठे. गारवारा मन भरारा शिरशिरी देही उठे, हा असा पाऊस आणि मी तुला शोधू कुठे. खोड ही तुझी रेजुनी पुकारे तुझी साजणी, अशा चिंबोऱ्या क्षणी पुकारे तुझी साजणी. अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले. अशा चिंबोऱ्या
पुकारे तुझी साजणी अशा चिंबोल्या क्षणी पुकारे तुझी साजणी अशा चिंबोल्या क्षणी पुकारे तुझी साजणी अशा चिंबोल्या क्षणी पुकारे तुझी साजणी. धन्यवाद. दिशा किसन पुणेवाले 12वी कॉमर्स. मी दिशा किसन पुणेवाले. पहली बारिश सऊदी गंध, पहली बारिश सऊदी गंध, रोज बरसात धुल गए छंद, गुड़हल फूले चहुंदिस मकरंद. पहली बारिश सऊदी गंध, पहली बारिश सऊदी गंध, धुले घाट उखड़े भाट, गड़ी की छोटे भीगा हरचंद. पहली बारिश सऊदी गंध, पहली बारिश सऊदी गंध, हर्षे भान रोपता किसान, कुदाली तसला बिसुली बंद. पहली बारिश सऊदी गंध, पहली बारिश सऊदी गंध, बड़ी अटैची बांध सिंधारा, एमटेक मुनिया चलती मंद. पहली बारिश सऊदी गंध, पहली बारिश सऊदी गंध. पहली बारिश की फुहार कोई छू लेता है बालकनी से और झूम झूम कर उठता है. पहली बारिश फुहार कोई छू लेता है बालकनी से और झूम उठता है. कोई चिंतित हो जाता है झिपड़ी की छत से टपकती है बूंदों से कैसे बचाएगा. कोई चिंतित हो जाता है कि झोपड़ी की छत से टपकती है बूंदों से कैसे बचाएगा. अपने बच्चों की किताबें कैसे भीगे बिस्तर पर सुलाएगा. अपने बच्चों को अपने भीगे बिस्तर से कैसे सुलाएगा अपने छोटे छोटे बच्चों को. सड़क पर भरा घुटनों तक पानी जब झोपड़ियों में घुसने लगता है तो बच्चे डर जाते हैं. सड़क पर भरा घुटनों तक पानी जब झोपड़ियों में घुसने लगता है तो बच्चे डर जाते हैं. बारिश केवल खुशियाँ लेकर ही नहीं आती, पहली बारिश की फुहार कोई छू लेता है. 11वी कला शाखा. नमस्कार.
खूप छान स्पर्धा. स्वर्धा मोहोळकर, स्वर मोहात पाडणारा आहे. पुन्हा एकदा अभिनंदन. यानंतर श्रेयसी कुंटे, 12वी कला शाखा. नमस्कार, मी श्रेयसी प्रसाद कुंटे, कला शाखेत इयत्ता 12वीत शिकत आहे. अ, मी आज निलेश हेबडे यांची पाऊस आलाय ही कविता सादर करीत आहे. पावसाचा मनमुराद आनंद लुटायला सांगणारी ही कविता सादर करते. पाऊस आलाय. पाऊस आलाय भिजून घ्या, थोडा मातीचा गंध घ्या, थोडा मोराचा छंद घ्या, थोडा मातीचा गंध घ्या, थोडा मोराचा छंद घ्या, उरात भरून आनंद घ्या, पाऊस आलाय भिजून घ्या. बघा समुद्र उसळतोय, बघा समुद्र उसळतोय, वारा ढगांना घुसळतोय. बघा समुद्र उसळतोय, वारा ढगांना घुसळतोय, तुम्हीही त्यांच्यात मिसळून जा, पाऊस आलाय भिजून घ्या. ऑफिस रोजच गाठत असतो, ऑफिस रोजच गाठत असतं, काम नेहमीच साठत असतं. ऑफिस रोजच गाठत असतं, काम नेहमीच साठत असतं. मनातून भिजावंसं वाटत असतं, मनाची हौस पुरवून घ्या, पाऊस आलाय भिजून घ्या. सर्दी पडसे रोजचेच, सर्दी पडसे रोजचेच, त्याला औषध तेच तेच. प्यायचेच आहेत नंतर काढे, प्यायचेच आहेत नंतर काढे, आधी अमृत पिऊन घ्या, पाऊस आलाय भिजून घ्या. पहा निसर्ग बहरलाय, पहा निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही शहारलाय. पहा निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही शहारलाय. मनही थोडं मोहरून घ्या, पाऊस आलाय भिजून घ्या. धन्यवाद. पाऊस आलाय भिजून घ्या, पाऊस आलाय भिजून घ्या. श्रेयसी कोणाला होते उद्देशून? ऑफिसचा उल्लेख आला म्हणून विचारलं. पुढचं नाव आहे सुकन्या आमणे, इयत्ता 12वी कला शाखा. त्याच्या नमस्कार, मी सुकन्या शिवपुत्र आमणे, मी इयत्ता 12वी कला या शाखेत शिकत आहे. तर प्रत्येकाला पावसाचा वेगवेगळा अनुभव येत असतो. पाऊस पडून गेल्यावर कवींचा काय अनुभव आहे हे या कवितेतून मी स्पष्ट करणार आहे. गारवा. पाऊस पडून गेल्यावर मन पागोळ्यागत झाले, क्षितिजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले. थेंबांना सावरलेल्या त्या गवतांच्या झाडांचा, थेंबांना सावरलेल्या त्या गवतांच्या झाडांचा, पाऊस पडून गेल्यावर मी भिजलेल्या झाडांचा. पाऊस पडून गेल्यावर मन थेंबांचे गारांचे, पाऊस पडून गेल्यावर मन थेंबांचे गारांचे, आईस चुकवून आल्या त्या डबक्यातील पोरांचे. मोडून मनाची दारे येऊली पाऊल भरती, मोडून मनाची दारे येऊली पाऊल भरती, पाऊस पडून गेल्यावर या ओल्या रस्त्यावरती. पाऊस पडून गेल्यावर मी चंद्रचिंब भिजलेला, पाऊस पडून गेल्यावर मी चंद्रचिंब भिजलेला, विजवूनी चांदण्या साऱ्या विजलेला शांत निजलेला. पाऊस पडून गेल्यावर मन भिरभिरता पारवा, पाऊस पडून गेल्यावर मन भिरभिरता पारवा, पाऊस पडून गेल्यावर मन गारठता गारवा, पाऊस पडून गेल्यावर मन गारठता गारवा. धन्यवाद. मी आकांक्षा तिप्रातकर. कविता सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना माझा ओल्या, थंड आणि मी आकांक्षा तिप्रातकर. कविता सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना माझा ओल्या, थंड, गार अशा नमस्कार. माझी कविता आहे आला आषाढ श्रावण. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यांत, काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवंत. चाळी चाळीतून चिंब ओली चिरबुटे झाली, ओल्या कौलारी मेघ हुंगतात लाली. ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी. ओशाळला येथे यम वीज ओशाळली थोडी, धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोडी. मनी तापलेल्या तारा जरा निवतात संत,
येता आषाढ श्रावण निवतात दिशा. थँक्यू. यानंतर निलेश शैलेश नारायणकर. चैतन्य शिरसीकर. सृष्टी इनामदार. समोर नितेश खोबडे यांचीच पाऊस आलाय ही कविता सादर करणार आहे. पाऊस आलाय भिजून घ्या, थोड्या मातीचा गंध घ्या, थोड्या मोराचा छंद घ्या, पुरात भरून आनंद घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या. वारान बघा समुद्र उसळतोय, वारा ढगांना घुसळतोय, तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या. ऑफिस रोजच गाठत असतं, काम नेहमीच साठत असतं, मनातून भिजावंसं वाटत असतं, मनाची हौस पुरवून घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या. सर्दी पडसे रोजचेच, त्याला औषध तेच तेच, सर्दी पडसे रोजचेच, त्याला औषध तेच तेच, प्यायचेच आहेत तर नंतर काढे, आधी अमृत पिऊन घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या. बघा निसर्ग बहारलाय, गारव्यानं देहही शहारलंय, मनही थोडस मोहरून घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या. धन्यवाद. सृष्टी खरात 12वी कला शाखा. नमस्कार, मी सृष्टी संतोष खरात. मी इयत्ता 12वी कला शाखेत शिकत असून मी आज ही कविता सादर करणार आहे. पाऊस हा सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत असलेला पाऊस. या पावसाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेले असतात याच पावसासाठी. हा पाऊस कोणाला सुखावतो, कोणाला नाचवतो, कोणाला आनंदित करतो तर कोणाला फुलवतो. परंतु समाजातल्या काही घटकांच्या बाबतीत हा पाऊस त्यांना अक्षरशः रडवतो. अशाच एका पावसाने त्रस्त झालेल्या गरीब मुलाच्या कुटुंबाच्या व्यथा मी प्रख्यात कवी रविचंद्र हडसनकर यांच्या श्रावण महिना आला की या कवितेच्या माध्यमातून सादर करीत आहे. श्रावण महिना आला की, श्रावण महिना आला की असाच जीव भंडावून जातो. श्रावण महिना आला की असाच जीव भंडावून जातो. आपली झोपडी पुळू 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 लढू लागते. आपली माय म्हणजे केळीचा गाभा. आपली माय म्हणजे केळीचा गाभा. घरात डझनभर केळीचे फणी गोधड्यावर आडवी तिडवी घोरत असतात. आभाळ सांडल्यावानी सांडू लागलं की झोपडी लढू लागते. टपटप टपटप टपटप. तितक्यात माय बरडते, अरे बाब्या झोपू नको, चुलीजवळ तांब्या ठेव. तरी झोपडी लढूच लागते. टपटप टपटप टपटप. मग माय एकदम आडरच सोडते. धारणाखाली बट्टू ठेव, भानुशाजवळ परात ठेव, त्या कोंट्यात पहुऱ्यात ठेव, दरोजाकडं देचकी ठेव, जात्याजवळ काठवट ठेव, उखळाजवळ भगुन ठेव. येथं तेथं घरातले समदे बासनं सरतात. तरी झोपडी लढूच लागते. टपटप टपटप. मग मायच्या तोंडून इस्तू पडते. येतं पोटाचीच राख वळणा झाली. त्यात गरिबात कहाणं इकत घेवा पाचट मुळे प्लाटान बरका. मग मायेचा राग जरा शेंदळ होतो. तवरूक मला एक जोरदार डुलकी लागते. तितक्यात एक ठोक जोरात पडते अन झोपडी माया अंगावरच लढू लागते. टपटप टपटप. स्वप्नात मी पोटभर जेवल्याचं सपान पडते. मग झोपडी लयच लढू लागते अन म्या पोटभर जेवल्याचं सपान मात्र गाभाडून जाते. श्रावण महिना आला की असाच जीव भंडावून जातो. धन्यवाद. प्रद्युम्न केशव गुज्जा. सृष्टी संदीप पाटील. सारी सृष्टी ही बहरली, सर झेलता अंतरी,
ओली माती ही गंधाळली. आला पाऊस पाऊस कोसळल्या सप्तधारा, राना रानातून फुले मोरपंखाचा पिसारा. राना रानातून फुले मोरपंखाचा पिसारा. आला पाऊस पाऊस थेंब टपोरे सांडले, मृदगंधाच्या वासाचे जणू अंतर शिंपले. मृदगंधाच्या वासाचे जणू अंतर शिंपले. आला पाऊस पाऊस वीज लकाके नभात, वीज लकाके नभात मेघ काळे गरजता, भय दाटले डोळ्यात, भय दाटले डोळ्यात. आला पाऊस पाऊस कृष्ण मेघरिते झाले, होता मिलन मातीशी बीज नव्हे अंकुरले. होता मिलन मातीशी बीज नव्हे अंकुरले. बीज नव्हे अंकुरले. धन्यवाद. कला शाखा. प्रथम सर्वांना नमस्कार. मी राधिका प्रदीप देशपांडे, कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी. आज मी या पाऊसकाणी कार्यक्रमात कवी इंदिरा संत यांचे एक सुरेख काव्य सादर करीत आहे. पीठ कांडते राक्षसी तसे कडाडते ऊन, प्राण सई गनावळ कुठे राहिली ग गुंतून. गेला पाखरांच्या हाती माझा सांगावा दाडून, ये ग गनावळी मैत्रपणा आठवून. पडवळा भोपळ्यांची आई ठेविली बाजून, उडा मोडून घरात शेणे ठेविल्या रचून. बैल झाले ठाणबंदी झाले मालक बेचेन, तोंडे कोमिली बाळांची झळा उन्हाच्या लागून. विहिरीच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग, मन लागे ना घरात कशी येऊ तू सांग. ये ग दौडत धावत आधी या माझ्या शेतावर, शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नांवर. तशी झुलत झुलत ये ग माझी या घराशी, भाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या घोळाशी. आळे बेलाचे भिजू दे विहिरी भरू दे ग तुंब, सारे घरदार माझे भिजू दे ग चिंब चिंब. उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन, सखा रमला शेतात त्याचे कौतुक सांगेन. काग वाकुडेपणा हा काग अशी पाठमोरी, ये ग प्राणसई वाऱ्यावरून भरारी, वाऱ्यावरून भरारी. माझे नाव समीक्षा धोंडीबा डोके, इयत्ता 12वी, कला शाखा. या रिम झिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती. या रिम झिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, चिंब भिजलेले रूप सजलेले. बरसुनी आले रंग प्रीतीचे, चिंब भिजलेले रूप सजलेले. बरसुनी आले रंग प्रीतीचे. हे ओढ जागे राज सारे अंतरी सुख बोले. सप्तरंगी पाखरू हे इंद्रधनु बघ आले. लाट ही वादळी मोहुनी गाते, ही मिठी लाडकी भोवरा होते. पडसाद भावनांचे रे बंधना कुणाचे, दाही दिशात गाणे बेधुंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे. हे फूल आले पंख आले रूप हे सुखाचे. रोम रोमी जागले दीप बघ स्वप्नांचे. बरसतो मोगरा थेंब गंधाचे. भरजरी वेड हे ताल छंदाचे. घन व्याकुळ रिमझिमणारा मन अंतर दरवळणारा. ही स्वर्ग सुखाची दारे हे गीत प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे.
चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे, रंग प्रीतीचे. धन्यवाद. धन्यवाद समीक्षा. यानंतर दीप्ती सोनकांबळे, इयत्ता 11वी कला शाखा. ला कोण ला 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 La 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 या या रिमझिम झिलमिल पाऊस दारात तन मन फुलून जाते. या रिमझिम झिलमिल पाऊस धारात तन मन फुलून जाते. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाते. हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा उजळून रंग आले स्वच्छ छंद प्रेतीचे. चिंब भिजलेले चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले. चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले. लाल ला 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 लाल ला 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 ओढ जागे राज सारे अंतरी सुख बोले. सप्तरंगी पाखरे है इंद्रधनु बग आले. लाट ही वादळी मोहुनी गाते. ही मिठी लाडकी बोहरा होते. पाडसाद भावनेचे रे बग बग बंधना कुणाचे. दाही दिशा गाणे बेधुंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रंग सजलेले बरसुनी आले रूप सजलेले. ला 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 हे ऊन ओले पंख आले रूप है सुखाचे. रोम रोमी जागले दीप मधु स्वप्नाचे. बरसतो मोगरा थेंब गंधाचे. भरजरी बेड हे ताल छंदाचे. गन्हा व्याकुळ रिमझिमणारा मन अंतर हे दरवळणारा. हे स्वप्न ही सर्व स्वप्न सुखाची दारे गीताची. ही प्रीतीचे चिंब भरलेले चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे, रंग प्रीतीचे. यानंतर संजीवनी कोंडे, अंबिका गिराणी वडर. नमस्ते, मी संजीवनी संगमेश्वर कोंडे, इयत्ता 11वी. माझे कविताचे नाव आहे श्रावण मास.
ह्याचे कवी आहेत बालकवी. श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंटपी कुणी भासे. झाला सा सूर्यास्त वाढतो सांज हा हा तो उघडे, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. उडती वरती जलदानवरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेकिले सुंदरतेचे रूपमा. बालक माला उठा बासे कल्पसुमांची माळी जिथे, फडफड करून विजले आपुले पंख फाकरे सावरती. सुंदर हरणी हिरव्या कुरणी हिच बाळास बागडती, खिल्लार ही चरती राणी गोप ही गाणी गात फिरे. पारिजात ही भक्ता भामा रोषमणीचा मावळला, सुंदर परडी घेऊन हाती परोपकंठी शुद्धमती. सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री उडती, देवदर्शना लिखती ललना हर्ष मायना हृदयात. वंदनी त्यांचे वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. धन्यवाद. छान. यानंतर आरती आनंद ओहोळ 12वी. आतापर्यंत सगळ्यांनी मोठ्या पावसाचे गीत सादर केले, पण मी लहानपणापासून जो पाऊस अनुभवला मी त्याचे गीत सादर करत आहे. माझे नाव आरती आनंद ओहोळ. मी इयत्ता 12वीमध्ये कला शाखे वर्गात शिकत आहे. अगोबाई ढगबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. आगोबाई ढगोबाई, वारा वारा गारा गारा सो सो सुम, ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम, वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी, वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी, आकाशाच्या पाठीवर छम छम छडी. आगोबाई ढगोबाई, खोल खोल जमिनीचे उघडून दार, बुड 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 बेडकाचे बडबड फार, डुबायला डबक्याचा करूया तलाव, डुबायला डबक्याचा करूया तलाव, साबू बिबू नको थोडा चिखल लगाव. आगोबाई ढगोबाई. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव महिमा डेव्हिड क्षीरसागर. आल्या पावसाच्या धारा संगे घेऊन या वारा, आल्या पावसाच्या धारा संगे घेऊन या वारा, पाना पाचोळ्याचा झाला सडा उडे गगनात सारा, पाण्या पाचोळ्याचा सडा उगे गगनात सारा. मेघ नभात साजता कृष्ण धवल नसास, मेघ नभात साजता कृष्ण धवल नसास, आल्या चैतन्याच्या लाटा मोर फुलवी पिसारा, साऱ्या सृष्टीचा पसारा भिजे चिंब चिंब सारा, सारे सृष्टीचा पिसारा भिजे चिंब चिंब सारा. वैश्वात तापलेल्या गंध मातीचा न्यारा, वैश्वात तापलेल्या गंध मातीचा तो न्यारा, धुंद होऊनी विधलाता कधी प्रकाशाचा मारा, धुंद होऊनी विधलाता कधी प्रकाशाचा मारा. साथ देई मेघराजा वाजे सृष्टीचा नगारा, साथ देई मेघराजा वाजे सृष्टीचा तो नगारा. धन्यवाद. यानंतर अवनी आहुजा 11वी सायन्स. मुख्य अध्यक्ष, सम्मानित शिक्षकगण और मेरे दोस्तों, आप सभी को मेरी अवनी आहूजा की तरफ से प्यार भरा नमस्कार. ये कुछ चंद पंक्तियाँ बारिश पर मैंने लिखी है, वो आपके सामने प्रस्तुत कर रही हूँ. आशा करती हूँ आपको पसंद आएगी. यूं ही बरस बरस ये काली घटा बरसे, रूखे सूखे पौधों और लोगों में नई आस जगाए. बारिश की पहली बूंद लगे जैसे इनायत में मांगी हुई किसानों की पहली दुआ. किसी को भाती है, किसी को नहीं भाती है, अगर ज़्यादा आ जाती है तो सबको खा जाती है. मोहब्बत वाली बरसातें ज़मीन से सोना उगा देती है. धरती बरसात में तो मानो जैसे धरती माँ नई दुल्हन में सज के आई है. जल यही जीवन है, क्योंकि इसका स्तोत्र ही बारिश है.
बच्चों की चहक, पौधों का नवजीवन, मिट्टी की खुशबू इस बरसात को हमेशा से भी और ज़्यादा खूबसूरत बनाती है। आजकल लोगों के पास वक्त की, रिश्तों की कमी सी है, इसलिए हमें इस बरसात की तड़प रहती है। एक अपना सा लगता है क्योंकि आंसू जो छुप जाते हैं इन बरसात की बूंदों में। बारिश हंसाती है, तड़पाती है, तरसाती है, चाहत जगाती है। फूलों का, पौधों का नवजीवन हमें जिंदगी की ओर मुस्कुराकर चलना सिखाती है। इसलिए तो इस बरसात की बात ही कुछ और है। इसलिए तो इस बरसात की बात ही कुछ और है। धन्यवाद। गायत्री दिघे, इयत्ता 11वी कला शाखा. नमस्कार, माझे नाव गायत्री सिद्धेश्वर दिघे. मी इयत्ता 11वी कला शाखेत शिकत आहे. या रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलून जाती. हो या रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलून जाती. सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसनी आले रंग प्रीतीचे. ओढ जागे राज सारे, अंतरी सुख बोले. सप्तरंगी पाखरू हे इंद्रधनु बघ आले. लाट ही वादळी मोहुनी गाते, ही मिठी लाडकी भोवरा होते. पडसाद भावनांचे रे बंधना कुणाचे. दाही दिशात गाणे बेधुंद प्रीतीचे. चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसनी आले रंग प्रीतीचे. हे ऊन आले, पंख आले, रूप हे सुखाचे. रोम रोमी जागले दीप मधु स्वप्नांचे. बरसतो मोगरा थेंब गंधाचे. भरजरी वेड हे ताल छंदाचे. घन व्याकुळ रिमझिमणारा, मन अंतर दरवळणारा. ही स्वर्ग सुखाची दारे, हे गीत प्रीतीचे. चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसनी आले रंग प्रीतीचे. धन्यवाद. श्वेता सलगर, 11वी सायन्स. वादल वार सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो. वादल वार सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो. भिर भिर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात, भिर भिर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात. सजनानं होडीला पाण्यात लोटलं. वादल वार सुटलं गो, पाण्यानं तुफान उठलं गो. गडगड ढगात भिजली करी, फडफड शिडात धडधड उरी. गडगड ढगात भिजली करी, फडफड शिडात धडधड उरी. एकली मी आज घरी बाय, संगतीला माझ्या कुणी नाय. एकली मी आज घरी बाय, संगतीला माझ्या कुणी नाय. सळसळ माडात खोपीच्या कुडात, सळसळ माडात खोपीच्या कुडात. जगणाऱ्या डोलाचं पान मिटलं. वादल वार सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो. वादल वार सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो.
सरसर चालली होडीची नाळ, दूरवर उठली फेसाची माळ. सरसर चालली होडीची नाळ, दूरवर उठली फेसाची माळ. कमरेत जरा वाकून या, पाण्यामंद झालं फेकून या. कमरेत जरा वाकून या, पाण्यामंद झालं फेकून या. नाखवा माझा दर्याचा राजा, नाखवा माझा दर्याचा राजा. लाखाचा धन त्यानं झाल्यात लुटलं, वादल वार सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो. वादल वार सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो. धन्यवाद. सौंदर्या पुजारी, अर्पिता राठोड, 11वी कला शाखा. नमस्कार, मी सौंदर्या महांतेश पुजारी, इयत्ता 11वी कला शाखा. ये असा बेभान होऊन बरसण्या ये पावसा. ये असा बेभान होऊन बरसण्या ये पावसा. कोरड्या धरणीस दे ओल्या सुखाचा वारसा. ऐक ना पण एक माझे चाल असू दे वेगळी. सर्व जागी तू नको मारू मुसंडी वेधळी. वेस ओलांडून गावाची जरा बरधाव ये. धावताना शेत सारे चिंब तू भिजवून ये. थेंब अमळ जास्त तू नदीच्या मुखी टाकून ये. 4 विहिरींना तुझे पाणी जरा पाजून ये. मात्र वस्तीतून येताना जरा दबकून ये. मोकळे छत चंद्रमौळी जहाले समजून घे. धन्यवाद. माझे नाव अर्पिता राठोड. कवितेचं नाव आहे मनोस्तुक्त पाऊस. मनोस्तुक्त बरसवणारा, चिंब भिजवणारा, प्रेम व्यक्त करणारा तो पहिला पाऊस. अंगावर शहारे आणणारा, चेहऱ्यावर आनंद ठेवणारा, सर्वांना हवा हवासा वाटणारा तो पहिला पाऊस. ओल्या नजऱ्याने प्रेमात पाडणारा, एका छत्रीत जवळ आणणारा, त्याची आठवण देणारा तो पहिला पाऊस. धन्यवाद. दीक्षा साबळे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरव दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे. मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. झाला सा सूर्यास्त वाटतो, सांज आहा तो उघडे. तरु शिखरावर उंच घरावर, पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदान वरती, अनंत संध्या राग पहा. सर्व नभावर होय रेखिले, सुंदरतेचे रूप महा. बला कमाला उडता भासे, कल्पसुमांची माची ते. उतरणी येती अवनी वरती, ग्रह गोलीची एकमते. फडफड करुणी भिजले आपले, पंख पाखरे सावरिती. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी, निजबाळासह बागडती. खिल्लारे ही चरती राणी, गोफ ही गाणी गात फिरे. मंज पावा गायतयाचा, श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक फुलला विपिनी, रम्य केवळा दरवला. परिजात ही बघता भामा, रोषमणीचा मावला. सुंदर परडी घेऊन हाती, परोपकंठी शुद्धमती. सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. देवदर्शना निघती ललना, हर्ष माईना हृदयात. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत. धन्यवाद. सारिका गोलेकर. माझे नाव निर्मला चव्हाण. पावसाच्या आतुरतेतून पाहिली जाते वाट, पावसाची आतुरतेतून पाहिली जाते वाट. पण काहीही म्हणा, पावसाचा असतो काही वेगळाच थाट. पावसाचा असतो काही वेगळाच थाट. पावसामुळे निसर्ग नटतो जणू काही हिरवळीने. पावसामुळे निसर्ग नटतो जणू काही हिरवळीने. साथीला निसर्ग बहरतो मातीच्या दरवळीने. पाऊस म्हटलं की दाटून येतं लहानपणीच्या आठवणी. पाऊस म्हटलं की दाटून येतं लहानपणीच्या आठवणी. आणि त्या कठीण होऊन बसते अश्रूंची पाठवणी.
पाऊस सुरू झाला की आठवतो चहाचा वेगळा स्वाद. पाऊस सुरू झाला की आठवतो चहाचा वेगळा स्वाद आणि गरम गरम कढईतील भजीचा वेगळाच नाद. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सुरेखा आसादे, इयत्ता 12वी कला शाखा. नमस्कार, माझे नाव सुरेखा आसादे. पहिला पाऊस म्हणजे जणू काही नवीन आयुष्याला सुरुवात झाली आहे असं पाहायला वाटतं. पत्र्यावर पडणारे मोठमोठे थेंबाचे आवाज ऐकण्यासाठी कान तरसून गेले होते. का माहीत नाही, पण पावसाळा नेहमी त्याच्या प्रेमात पाडतो यार. जेव्हा कधी तो बरसतो खूप काही आठवणी घेऊन येतो, त्यातली काही सुखवणारी तर काही दुखवणारी. चला तर कवितेला सुरुवात करूया. सुखवणारा हा पहिला पाऊस मला नित्य वेगळा भासतो. सुखवणारा हा पहिला पाऊस मला नित्य वेगळा भासतो. मनातल्या साठलेल्या आठवणीत हळूच ओले करतो. ओले करतो. मग या अल्लड पावसात मी जणू बेंदून होऊन नाचतो. अन सरी अलगद झेलताना बालपणातील आठवणीत रमतो. पावसाचे सरी अंगावर येताच मी चिंब भिजून जातो. भिजून जातो अन लहान होऊन जरासा खटाळ्या मी करतो. हवासा वाटणारा हा पाऊस नेहमीच आनंदाचे क्षण घेऊन येतो. धावपळीच्या जीवनातही पुन्हा बालपणाचे सुख क्षण देऊन जातो. धन्यवाद. वैष्णवी सुरवसे, इयत्ता 11वी विज्ञान. इतर गुरु. पाऊस चालू झाल्यानंतर सगळ्यांना आनंदच आठवतो. कोणाला चहा प्यावा वाटतो, कोणाला फिरावं जावंसं वाटतं, चिंब भेजावंसं वाटतं. पण कधी विचार केलाय का की ज्याचं घर सगळं परत वाहून गेलेलं असतं? तर असाच एक मुलगा एका शिक्षकांकडे जातो व बोलतो, मी तुम्हाला एक ते सादर करून दाखवणार आहे. ओळखलात का सर मला पावसात आला कोणी? कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. बोलला वरती पाहून. गंगामाई आली गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. चूल विजली भिंत खचली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून फक्त पापण्यांवरती पाणी ठेवले. कारभार नेला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडती भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाजात हसत उठला. पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त तुम्ही लढा म्हणा. धन्यवाद. प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार. मी शिवशंकर माळी, इयत्ता 12वी सायन्स. तर मी तुमच्यासमोर एक गाणं सादर करणार आहे आणि त्याचे बोल आहे चिंब भिजलेले. या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तन्मन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा हा कोहळा शहारा. उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले. बहरुनी आले रंग प्रीतीचे.
ओढ जागे राजसारे अंतरी सुख बोले. ओढ जागे राजसारे अंतरी सुख बोले. सप्तरंगी पाखरू हे इंद्रधनू आले. सप्तरंगी पाखरू हे इंद्रधनू आले. लाट ही वादळी मोहनी जाते. लाट ही वादळी मोहनी गाते. ही मिठी लाडकी भोवरा होते. ही मिठी लाडकी भोवरा होते. पडसाव भावनांचे रे बंद ना कुणाचे. पडसाव भावनाचे रे बंद ना कुणाचे. दाही दिशात गाणे बेधुंद प्रीतीचे. दाही दिशात गाणे बेधुंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले. चिंब भिजलेले रूप सजलेले. बहरुनी आले रंग प्रीतीचे. बहरुनी आले रंग प्रीतीचे. हे ऊन ओले पंख आले. हे ऊन ओले पंख आले. रूप हे सुखाचे. रूप हे सुखाचे. रोमरोमी जागले दीप मधु स्वप्नांचे. रोमरोमी जागले रूप मधु स्वप्नांचे. बहर तो मोगरा थेंब गंधांचे. बहर तो मोगरा थेंब गंधांचे. भरजरी वेड हे ताल छंदाचे. भरजरी वेड हे ताल छंदाचे. धन व्याकुळ रिमझिवणारा मन अंतर दरवळणारा. ही स्वर्ग सुखाची दारे. ही गीत प्रीतीचे. ही गीत प्रीतीचे. चिंब भिजलेला रूप सजलेला. बहरुनी आले रंग प्रीतीचे. बहरुनी आले रंग प्रीतीचे. धन्यवाद. माझे नाव ज्ञानेश्वरी लक्ष्मण भोसले. नमली आहे सृष्टी नमला सारा निसर्ग. नमली आहे सृष्टी नमला सारा निसर्ग. शमली आहे धरती शमला सारा सजीव प्रपंच. स्वागताला राजाच्या वारा गात आहे गाणी. स्वागताला राजाच्या वारा गात आहे गाणी. मध्येच वीज कडाडते सांगण्या राजाची कहाणी. मध्येच वीज कडाडते सांगण्या राजाची कहाणी. सजली आहे सृष्टी सजला सारा प्रपंच. सजली आहे सृष्टी सजला सारा प्रपंच. खेळ पाण्या हा निसर्गाचा जमला सारा देह प्रपंच. खेळ पाण्या हा निसर्गाचा जमला सारा देह प्रपंच. घेतो आहे विसावा थकला तो तरुण पक्षी. घेतो आहे विसावा थकला तो तरुण पक्षी. झुकुनी झाडाची फांदी घेतला विसावा आसऱ्यासाठी. झुकुनी झाडाची फांदी घेतला विसावा आसऱ्यासाठी. लगबगली ही धरती राजाच्या स्वागताला. लगबगली ही धरती राजाच्या स्वागताला. शमला तो वारा पाहण्यात दंगा हा पर्जन्याचा. शमला तो वारा पाहण्यात दंगा हा पर्जन्याचा. न्याहाली ही दृष्टी टवटवली ते झाड. न्याहाली ही दृष्टी टवटवली ते झाड. हळूच प्रकाशाने वर काढली आहे महान. आज हा निसर्गाने वेधले आहे साऱ्यांचे लक्ष. आज या निसर्गाने वेधले आहे साऱ्यांचे लक्ष. असाही आहे मी म्हणून मिरवतो आहे शान. लांब आहे तो निसर पक्षी लाविती आहे झाडांची फांदी. लांब आहे तो निसर पक्षी लाविती आहे झाडांची फांदी. गातो आहे गाणी तो चतुर निसर गोजिरा पक्षी. हिरवा तो पोपट मिठू मिठू करतो आहे. हिरवा तो पोपट मिठू मिठू करतो आहे. मीही आहे असे सांगून गर्जना करीतो आहे. मीही आहे असे सांगून गर्जना करीतो आहे. कोकिळा आहे विसावली थकली भगली ती दमली. कोकिळा आहे विसावली थकली भगली ती दमली. राजाच्या स्वागताला का कोणास ठाऊक मागे राहिली. असा या सुंदर सौंदर्याने अप्सरा आहे प्रकटली. अशा या सुंदर सौंदर्याने अप्सरा आहे प्रकटली. रिपरिप करुणी साऱ्या सृष्टीवर बरसली. रिपरिप करुणी साऱ्या सृष्टीवर बरसली. धन्यवाद. माणसाच्या मनातील कोणी काहीही सांगू शकत नाही. तसाच तो पाऊस जास्त आला की त्रास देतो आणि नाही आला की डोळे पाणावून नभाकडे पाहावे लागते. तशीच ही कविता. आपण मागायच्या आधी पाऊस खूप काही देऊन जातो. बरंच काही आपण मागायच्या आधी पाऊस देऊन जातो. सांडून जातो धुवाधार आसुसलेले थबकलेलं बरंच काही मोकळं मोकळं करून जातो. पाऊस सांगत नाही त्याच्या मनातलं यायच्या आधी. पाऊस सांगत नाही त्याच्या मनातलं यायच्या आधी. पण आपल्या मनातलं सारं काही शहाण्यासारखं समजून घेतं. हवं तेव्हा हवं तसा आपल्यासाठीच भरून येतो. आपण मागायच्या आधी पाऊस खूप काही देऊन जातो. आपण मागायच्या आधी पाऊस खूप काही देऊन जातो. निवळ शंख पाणी दोन थेंब दोन थेंब. निवळ शंख पाणी दोन थेंब आभाळबळ रांगच रांग. निवळ शंख पाणी दोन थेंब आभाळभर रांगच रांग. पुन्हा थेंब त्यात पाऊस नितळ नितळ करत जातो. आपण मागायच्या आधी पाऊस खूप काही देऊन जातो. आपण मागायच्या आधी पाऊस खूप काही देऊन जातो. धन्यवाद.
पुन्हा एकदा अगोबाई ढगोबाई. समीक्षा ढोके आणि प्रतिमा टोणपे. मगाशी प्रतिमा टोणपेच्या गाण्याला तिचा आवाज मोठा होता आणि टाळ्यांचा आवाज कमी होता. आता असं होऊ नये. अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, वारा वारा गारा गारा सो सो सुम. ढोल्या ढोल्या ढगात डुम डुम डुम. वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी, वीजबाई अशी बाई तोऱ्यामध्ये खडी. आकाशाच्या पाठीवर छम छम छडी. अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, खोल खोल जमिनीचे उघडू दार. बुड बुड बेडकाची बडबड फार. डुंबायला डबक्याचा करूया तलाव, डुंबायला डबक्याचा करूया तलाव. साबू बिबू नको थोडा चिखल लगाव. अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगूबाई. खूप खूप हां. आता जेवढ्या स्पर्धकांनी माझे नाव वैष्णवी महानिंगप्पा बिराजदार. मी वाणिज्य शाखे इयत्ता 12वी मध्ये शिकत आहे. धोय 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 पाऊस पडतोय रे. धितांग तांग धितांग तांग माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे. तकीट धात पाऊस रानात, पाऊस पानात, पाऊस वाऱ्यात, डोंगर दऱ्यात. तेरे से बाल्कनी भिजून जातोय रे. धितांग तांग माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे. तकीट धा झिमड पाऊस वेलाड वाढतो. नदीत तुफान धुतडी वाहतो. रेनकोट नसताना पाऊस गाडतोय रे. धितांग तांग माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे. तकीट धा मुसळधारांनी पडतो पाऊस. वाकडा तिकडा कोसळतो पाऊस. चारही दिशांनी पाऊस झोडतोय रे. माझ्या मनी धितांग तांग माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे. तकीट धा धितांग तांग माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे. धन्यवाद. यानंतर कोमल राऊत, इयत्ता 11वी सायन्स. नमस्कार, माझं नाव कोमल संतोष राऊत, इयत्ता 11वी सायन्स. माझ्या कवितेचं नाव आहे आला पाऊस पाऊस. आला पाऊस पाऊस चिंब भिजण्याची हौस. आला पाऊस पाऊस चिंब भिजण्याची हौस. किती पावसाचा सोस वाटे यावा बारामास, वाटे यावा बारामास. वाहते पाण्याची ओघळ झाली धरतीची अंघोळ. वाहते पाण्याची ओघळ झाली धरतीची अंघोळ. जलबिंदूंची हिमाळ सुरू पावसाचा काळ, सुरू पावसाचा काळ. आल्या पावसाच्या धारा ऊन बाजूला करून, आल्या पावसाच्या धारा ऊन बाजूला करून. गंध तापल्या मातीचा घ्यावा छातीत भरून, घ्यावा छातीत भरून. गंध तापल्या मातीचा घ्यावा वाटे पुन्हा पुन्हा. गंध तापल्या मातीचा घ्यावे वाटे पुन्हा पुन्हा. सुगंधी गार वारा पहिल्या पावसाच्या खुणा, पहिल्या पावसाच्या खुणा. होता मिलन मातीशी बीज नवे अंकुरावे. होता मिलन मातीशी बीज नवे अंकुरले. मृदुगंधाच्या वासाचे जणू अंतर शिंपले, जणू अंतर शिंपले. धन्यवाद. धन्यवाद. सर्व स्पर्धक झालेले आहेत. अजूनही कोणी राहिला असेल तर कृपया त्यांनी इथं लक्षात आणून द्यावं. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय देसाई सरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तर आपणा सर्वांच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी करतो आहे. गेले 2.5 तास या ठिकाणी आमचं सगळं हे सादरीकरण चाललेलं होतं. कुंटे सरांनी उद्घाटन करून या ठिकाणी आम्हाला प्रेरणा दिली आणि समारोपाला आपण आलात याचा खूप खूप मनस्वी आनंद आम्हाला या ठिकाणी होतो आहे.
आत्ताच सर्व विद्यार्थ्यांची सादरीकरणं पूर्ण झालेली आहेत. शेवटच्या टप्प्यात आम्ही आलेलो आहोत. परीक्षकांना थोडंसं निकाल तयार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून एक 5 मिनटं आम्ही आमच्या सहकाऱ्यांची सादरीकरणं आहेत, 1-2 ती करतो आहोत. त्यापैकी मी एक सादर करतोय. आताच आपल्या विद्यार्थी विराज याने जी कविता सादर केली तीच कविता मी पुन्हा घेतोय, कारण खूप आवडती कविता आहे आणि मला शिकवणाऱ्या, मी इथंच शिकलो 11वी ते BA पर्यंत, अशा माझ्या शिक्षकांच्या सन्मानार्थ ती कविता मी या ठिकाणी म्हणतोय. कविता आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांची आणि कवितेचं नाव आहे कणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेर वाशिण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली, भिंत खचली चूल विजली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर, कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसा नको सर, पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा कणा उभा करण्यासाठी, आपला कणा झिजवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांसाठी ही कविता. यानंतर माझे सहकारी प्राध्यापक विश्वनाथ कक्कळमिळी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली कविता सादर करावी. नमस्कार. अगदी एका कवीसारखी किंवा अगदी एकदा गायकासारखा काही आवाज नाही आहे. आवाज जर फाटला तर सहन करावा कृपा करून. आणि मुलांना एक विनंती आहे की टाळ्या योग्य ठिकाणी वाजवा आणि योग्य अर्थासाठी वाजवा. विनाकारण वाजवलेल्या टाळ्यांचा अर्थ वेगळा असतो. ठीक आहे. कवी सौमित्र यांची कविता आहे तुमच्यासमोर. घेतलं तर कविता आहे, ऐकलं तर गाणं आहे. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं. तरीही पावलं चालत राहतात मन चालत नाही, तरीही पावलं चालत राहतात मन चालत नाही. घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही. इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो. पंखांमधला काही भाग पंखांखाली घेतो, उन्हांमधला काही भाग पंखांखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो. पानांपुलां झाडांवरती छपरांवरती चढून पाहतो. दुपार टरून संध्याकाळचं सुरू होतो पुन्हा खेळ. उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ. चक्क डोळ्यासमोर ऋतू कूस बदलून घेतो, चक्क डोळ्यासमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. गारवा गारवा वाऱ्यावर भिर 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 परवा. नवा नवा प्रिये तुझा जसा गोडवा. नवा नवा गारवा. गवतात गाणे झुलते कधीचे, गवतात गाणे
झुलते कधीचे हिरवे किनारे, हिरव्या नदीचे हिरवे किनारे, हिरव्या नदीचे. पाण्यावर सर 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 काजवा नवा नवा, प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा गारवा. वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा. थँक्यू. धन्यवाद सर. अत्यंत गारेगार करणारं असं गाणं आपण आम्हाला या ठिकाणी म्हणून दाखवलं. यानंतर एक औपचारिकता आहे आपली. आपल्या ह्या कार्यक्रमासाठी आपला बहुमूल्य असा वेळ या ठिकाणी दिला, त्यांचं आगमन आपल्याला सर्वांना प्रेरणादायी आहे असे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री डॉक्टर देसाई सर यांचा सत्कार उपप्राचार्य श्री कुंटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सावर रे सावर रे सावर रे, उंच उंच झुला उंच उंच झुला उंच उंच झुला उंच उंच झुला. सुख मला भिवविते सांगू कसे तुला. सावर रे सावर रे सावर रे, आता भाळ भेटले रे, अंग फुलानी पेटले रे, आता भाळ भेटले रे, अंग फुलानी पेटले रे. पहा कसे ऐकू येती, पहा कसे ऐकू येती, श्वास माझे मला. पहा कसे ऐकू येती, श्वास माझे मला. सावर रे सावर रे सावर रे, फांदी झोक्याने हालते रे, वाटे स्वप्नी मी चालते रे. फांदी झोक्याने हालते रे, वाटे स्वप्नी मी चालते रे, वाटे स्वप्नी मी चालते रे. मिटले मी माझे डोळे, मिटले मी माझे डोळे, हात हाती दिला. सावर रे सावर रे सावर रे, उंच उंच झुला उंच उंच झुला उंच उंच झुला उंच उंच झुला. सुख मला भिवविते सांगू कसे तुला. सावर रे सावर रे सावर रे. थँक्यू. धन्यवाद स्वर्धा. पुन्हा एकदा स्वर्धासाठी जोरदार टाळ्या. परीक्षकांचा निकाल तयार आहे, तर परीक्षकांना मी विनंती करतो. आयोजन केलेले सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि मला परीक्षक म्हणून त्यांनी इथे निवडलं
किंवा ती जबाबदारी दिली त्यासाठी पण त्यांना मनापासून थँक्यू. आता पाऊस गाणी, सर्वांनी पावसावरतीच गाणी म्हटलेले आहे, तर कुणाचे खूपच छान पावसासारखंच सुळसुळीत होतं किंवा रिमझिमसारखंही बोलल्या कोणाचे बोल होते आणि कुणाचं वेडं वाकडे पण होते, पण छान होतं एकंदरीत, खूप मजा आलं. आणि त्याचसोबत मुलांचं जे पार्टिसिपेशन होतं ते खूप कमी होतं, पण तरी एक दोघांनी ज्यांनी कोणी त्यांचं सादरीकरण केलं ते पण चांगलंच होतं. त्या मानाने मुलींनी जास्त संख्या हे मुलींची होती, तर मुलांनो थोडंसं तुम्ही विचार करायला पाहिजे की तुम्हीही कसे पुढे पाऊल टाकणार आणि त्यांच्या कॉम्पिटिशनला तुम्ही पुढे काय करून दाखवणार. ओके, तर ॲज अ काय म्हणतो आपण एक्झामिनर म्हणून मला काही इथे थोडेसे टिप्स द्यावे असे वाटतात की मुलांना तुम्ही ज्याप्रमाणे भलेही तुम्हाला गाणी पाठ नसतील, पण तुम्ही जेव्हा ते वाचून दाखवता त्यामध्ये उच्चार हे स्पष्ट असायला पाहिजे. आणि नेक्स्ट, त्या जरी त्याला सूर नसलं तरी त्याला अर्थ कळायला पाहिजे. सो दिस इज व्हॉट आय सॉ हिअर. म्हणजे हे शॉर्ट कमिंग्स होते त्याच्यामध्ये. मग आता सरांच्या हस्ते आपण जे रँकर्स आहेत त्यांचा सत्कार करूयात. फर्स्ट आहे स्वरदा मोहोळकर. दोन विद्यार्थिनी आहेत सेकंड रँकला. एक आहे समीक्षा डोके आणि नेक्स्ट आहे अवनी अहुजा. तरी ती स्वतः रचलेली ही गाणी होती. कॉंग्रॅच्युलेशन्स. विराज चांगोळी. नेक्स्ट ते आहे आरती ओहोळ. खूप छान होतं. आगोबाई ढगोबाई सगळ्यांना आवडलंय. ओके, कृपया सगळ्यांनी बसायचं खाली. कुणी पहिल्या क्रमांकाचं जे सादरीकरण आहे ते पुन्हा एकदा ऐकूयात आणि गोड पावसाच्या आठवणी घेऊन इथून जाऊयात. मी पुन्हा एकदा स्वरदाला विनंती करतो की तिनं तिचं सादरीकरण पुन्हा एकदा करावं. बाकीच्यांनी शांत बसायचं आहे. धुंद आजवेली धुंद फुल पाने वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे धुंद आजवेली धुंद फुल पाने वारा गाई गाणे.
हा निसर्ग भासे विश्वरूप लेणे, बारागाई गाणे प्रीतीचे तराणे, धुंद आजवेली धुंद फुल पाने, बारागाई गाणे. या निळ्या नभी मेघ सावळे, या निळ्या नभी मेघ सावळे, कल्पनेत मी पंख लाविले, पंख लाविले, झेलते पिसावरी हे सतेज सोने, वारागाई गाणे प्रीतीचे तराणे, धुंद आजवेली धुंद फुल पाने, वारागाई गाणे. आज वेड हे कुणी लावले, आज वेड हे कुणी लावले, अंतराळी का पडती पाऊले, आज वेड हे कुणी लावले, अंतराळी का पडती पाऊले, कशी सोडवू मी सुखाचे उखाणे, वारागाई गाणे प्रीतीचे तराणे, धुंद आजवेली धुंद फुल पाने, वारागाई गाणे. धन्यवाद स्पर्धा. यानंतर आपला हा कार्यक्रम अनुभवण्यासाठी आलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. खरंच हा कार्यक्रम मी मिस केला, जे आपल्या ज्युनियर सेक्शनच्या माझ्या सहकाऱ्यांनी इथं केला. माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही फॅकल्टीचा असा आर्ट्स सायन्स कॉमर्स, पण हळुवार मन कवी मन जपा आणि उत्तम संगमेश्वरीयन व्हा. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अगदी थोडक्यात गोड आभार प्रदर्शन या ठिकाणी होईल. मी माझे सहकारी एस बी निंबर्गे सरांना आमंत्रित करतो. तिने मी आपला फारसा वेळ घेणार नाही आहे. मातीचा सुगंध आला की येते पावसाची आठवण, मातीचा सुगंध आला की येते पावसाची आठवण, तेव्हा आपसुकच आपल्या मनातून बाहेर येते अनेक घटनांची साठवण. मित्रांनो, अशा या आठवणींच्या पावसात चिंब भिजवणाऱ्या आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र देसाई सर उपस्थित राहिले. अगदी थोडक्यात आपलं मनोगत कसं व्यक्त करावं याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपण प्राचार्य साहेबांच्या उदाहरणातून आपण बघितलेलं आहे. तर मी प्राचार्य साहेबांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे सर, जे कवी मनाचे आहेत, आपण मगाशी बघितलं. तर अशा या कवी मनाच्या सहृदयी उपप्राचार्य प्रसाद कुंटे सरांचं देखील मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या या पाऊस गाणी कार्यक्रमासाठी आमचे सहकारी प्राध्यापिका रश्मी कन्नूरकर मॅडम आणि कोमल कोंडा मॅडम यांचं सहकार्य लाभलं.
त्याबद्दल मी मराठी विभागाच्या वतीने त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणारे प्राध्यापक अशोक निंबर्गी सर, सूत्रसंचालन करणारे दत्तात्रय गुड्डेवाडी सर, आमचे तंत्रस्नेही शिक्षक संतोष पवार सर यांचेही मी मनापासून आभार मानतो. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी कला शाखा समन्वयक शिवशरण दुलंगे सर आणि वाणिज्य शाखेचे समन्वयक बसाया हणवगाव सर यांचीही उपस्थिती लाभली. मी त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानतो. तसेच आरबाळे सर आहेत, बेताळ सर आहेत, माने सर, कोमुलवार सर, तानाजी गाडगे सर, देसाई सर, कतनाळे सर, कक्कळमेली सर, आर्य सर आणि कन्नडाचे पाटील मॅडम या सगळ्यांचे, तसेच हर्षवर्धन पाटील सर या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम येथे संपला असं जाहीर करतो.